आज चक्क मी 50 वर्षाची म्हातारी असताना माझा अवतार कसा दिसणार आहे हे मी माझं भविष्य बघितलं. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी उठून इडली बनवायला घेतली. काल पीठ काढलं होतं म्हणून तर पचकाच झाला. पीठ फर्मंट झालं नाही कारण थंडीचा महिना चालू झालेला आहे त्याच्यामुळं. मग काय ढोकळा बनवायला घेतला. कसा ताई वगैरे आलेले आहेत त्याच्यामुळं नवीन जुनं वस्तू बनवत असते मी. मग केला पण, खाल्ला पण आणि असा फ्लफी झाला होता छान छान. इकडं माझ्या देवांशी तिखट खिचडी खायला चालू होती आणि आम्ही दुपारून गेलो होतो देवांशला झोपून एकट्याला घरीच ठेवून. शार्वीला ड्रेस आणला होता तो चेंज करण्यासाठी. सो गेलो पायीच, दुकान जवळच होतं, जास्त पण महाग नव्हतं. पण मग आम्ही जाताना बाजार तळातून गेलो होतो. आज होता सोमवार आणि उद्याचा बाजार होता तो आजच लागला होता कारण उद्याच्याला लक्ष्मीपूजन होतं आणि लक्ष्मीपूजनाला लागणाऱ्या वस्तू बाजारात भेटाव्या म्हणून मंगळवारचा बाजार सोमवारी लागला. आलो बाजारातून, एवढेच दुकानं लागले होते फटाक्याचे, कपड्याचे वगैरे, दिव्या, पणत्या वगैरे, रांगोळ्या. मग बायकांचं मन एका गोष्टीवर टिकतच नाही. एवढा मोठा ढिगारा टाकला तरी पण एक ड्रेस पसंत पडला नाही. मग भैया म्हणले मी संध्याकाळी 4-5 ड्रेस घेऊन येतो चांगल्यातल्यापैकी, त्यातला एक सिलेक्ट करा. मग जाताना आम्ही घरी गेलोत आणि घरी आलो तर देवपूजा चालू होती. आईची देव वगैरे घासून पितांबरीने छान देवपूजा करून घेतली. तर मी म्हातारी असताना 50 वर्षाची अशी दिसणार आहे. तर हे काय नाही, स्नॅपचॅटचं फिल्टर होतं. त्यात मी कशी 50 वर्षाची असताना कशी दिसणार आहे हे होतं. आणि मग इडल्या बनवल्या. संध्याकाळी आईने बाजार आणला होता, तो बाजार काढला आणि सांबार पण बनवलं होतं. तर आजचा दिवस असा